हॅलो. आज आपण पत्रिकेमधली 6, 8 आणि 12 ही स्थानं किंवा हे भाव नेहमी दुःखदायक आणि मनस्ताप देणारेच असतात. त्यातील 8व्या भावाविषयी मी थोडंसं बोलणार आहे. ज्याप्रमाणे पत्रिकेमध्ये वृद्धापकाळी तुम्हाला कोणते मूल सांभाळेल हे कळते, त्याचप्रमाणे आयुष्याच्या चढ-उतारामध्ये सुख-दुःखाच्या आणि नात्यांच्या बेरीज वजाबाकीमध्ये जेव्हा माणूस म्हातारा एकटा पडतो, त्याला एकाकीपणा आणि मृत्यूचे भय वाटते, त्यावेळेला विचार करायचा असेल तर तो 8व्या भावाचा विचार करावा लागतो. 8वा भाव हा पत्रिकेतील मृत्यू दर्शविणारा भाव आहे, मृत्यूचे स्थान आहे. फक्त मृत्यूचे स्थान नाही तर 8वा भाव हा पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, श्रम न करता मिळालेला पैसा, वारसा हक्काने मिळालेली इस्टेट, विम्याद्वारे मिळणारे पैसे, लॉटरीत लागणारे बक्षीस, या सगळ्या गोष्टी 8व्या भावावरनं कळतात. तर 8वा भाव प्रामुख्याने मृत्यू या संदर्भातून मी बोलणार आहे. 8व्या भावावरनं आपल्याला मृत्यूच्या वेळेला आपल्याजवळ कोण असेल, तसेच मृत्यू आपल्याला कशा प्रकारे होईल, अपघातात होईल, ॲक्सिडेंटमध्ये होईल, अपघात म्हणजेच ॲक्सिडेंटमध्ये होईल का ऑपरेशनमध्ये होईल, हे सुद्धा 8व्या भावावरनं समजते. 8वा भाव हे मृत्यूचे स्थान आहे. ज्या वेळेला महादशा आणि अंतर्दशा अशा चालू असतात की ज्या मारक स्थान, बाधक स्थान आणि अष्टम भाव यातील ग्रहांशी संबंधित असतात, त्यावेळेला माणसाला मृत्यू येतो. 8व्या भावावरनं तुम्हाला मृत्यू कशा प्रकारे येईल हे समजते. तर ताप किंवा व्हायरल इन्फेक्शनने मृत्यू येईल, विषबाधेने मृत्यू येईल, शस्त्राने मृत्यू येईल, विमान अपघातात मृत्यू येईल, गुदमरून मृत्यू येईल, कॅन्सरने मृत्यू येईल, शिरकाल तुम्हाला अंथरुणावर पडून राहून मृत्यू येईल, की तुम्हाला झटपट मृत्यू येईल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 8व्या भावावरनं समजतात. तर त्या दृष्टीने 8वा भाव हा अत्यंत महत्वाचा आहे. अजून 8व्या भावाविषयी सांगायचं झालं तर आपल्याला आपल्या आयुष्याचे नियोजन करताना 8व्या भावाचा कालखंड हा कधी सुरू होणार आहे हे जरी समजले तरी आपण आपल्या इस्टेटीची विल्हेवाट किंवा प्रॉपर्टी संबंधित डील किंवा विल हे सावधानतेने करू शकतो. त्या दृष्टीने 8व्या घराचा कालखंड हा महत्वाचा आहे. महादशा जरी मारक आणि बाधक स्थानांच्या चालू असल्या तरी सुद्धा 8व्या भावातून गोचरीने पापग्रहांचे भ्रमण असणे आवश्यक आहे. अन्यथा सगळ्यांचा मृत्यू एकाच वेळेला होईल. जेव्हा सामूहिक मृत्यू होतो तेव्हा अष्टम भाव किंवा अष्टम भावातील ग्रह हा प्लुटोशी संबंधित असतो. प्लुटोशी संबंधित असेल तर त्या व्यक्तीला सामूहिक मृत्यू येतो. मृत्यूचा निश्चित काल हा ज्योतिषाने सांगूही नये, कारण ही एवढी एक गोष्ट परमेश्वराने आपल्या हातात ठेवली आहे. माणूस कितीही सुधारला, चंद्रावर जाऊन झेंडे रोवला तरी सुद्धा मृत्यू अटळ आहे. आणि सगळ्या गोष्टी माणसाने बुद्धीने निर्माण केल्या आहेत. माणूस भयंकर विज्ञानाची झेप घेत आहे, परंतु मृत्यू हा अटळ आहे आणि मृत्यू हा परमेश्वराने आपल्या हातात ठेवलेला आहे. पण त्यासाठी मृत्यूचा कालखंड जरी समजला तर त्या दृष्टीने आपल्याला पुढचे नियोजन करता येते. मृत्यू जर माणसाला कळालं तर माणूस जगणेच सोडून देईल. म्हणून मृत्यू हा माणसाला कळता कामा नये हेही तितकेच खरे आहे. तर 8व्या भावावरनं बायकोपासून मिळालेला हुंडा, बायकोपासून मिळालेलं धन हेही समजते. एकंदरीत 8वा भाव हा मानहानी करणाराही आहे. पत्नीकडून हुंड्याच्या स्वरूपात घेतलेली रक्कम ही एका दृष्टीने अपमानास्पद आहे, मानहानी करणारीच आहे. तर अशा रीतीने मी 8व्या भावाची थोडक्यात माहिती सांगितली आहे. तर त्या दृष्टीने प्रत्येक माणसाने पत्रिका बघून आपला धोक्याचा कालखंड कोणता आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. नमस्कार.